प्रभू परमेश्वर बापा, आम्ही तुझे आभार मानतो पिता, तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो की प्रभू तू आम्हा सर्वांना मुक्त केलेला आहे. सर्व बंधनं प्रभू तुटली गेलेली आहे, सर्व आजार नष्ट झालेले आहे, सर्व कर्जातून मुक्त झालेले आहेत. म्हणून आम्ही तुझे आभार मानतो, धन्यवाद देतो प्रभू की अनेक महान महान कार्य तू आमच्या जीवनामध्ये केलेली आहेस. तुझं सामर्थ्य आमच्या जीवनामध्ये भरपूर प्रमाणात वाहत आहे, म्हणून तुला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा, तुझे आभार मानतो की तू आम्हाला इथे लहान मुलाप्रमाणे शिकवत आहेस आणि तू आमचा उत्तम शिक्षक आहेस. आणि तुझे आभार मानतो की प्रत्येक वचन या ठिकाणी जे आम्हाला तू शिकवणार आहे. पवित्र आत्मा, मी विश्वास करतो की या ठिकाणी बोलणारा मी नाही तर तू आहेस आणि तू माझ्या मुखाचा ताबा घेतलेला आहेस. आणि विश्वास करतो पवित्र आत्मा, कारण आम्हाला ठाऊक नाही की आम्हाला कशाची गरज आहे, पण प्रभू मी धन्यवाद देतो आणि विश्वास करतो की प्रत्येक वचन जे तू आम्हाला शिकवलेलं आहे ते आमच्या चांगल्या जमिनीत पडलं गेलेलं आहे आणि त्याला 100 पटीने फळ आलेलं आहे. म्हणून तुझे आभार मानतो. हे अब्बा पिता, ही प्रार्थना मी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. आमेन, आमेन, आमेन. आपण सर्वजण बसूया. तिकडे पाठी आवाज येतो ना? हालेलुया. तर आपण काल काय शिकत होतो? कुटा, हलवा आणि परकवलं. काय आहे ते तिन्ही? माझे शब्द. मग कोणी विचार केला का घरी जाऊन की मी दिवसातनं किती शब्द बोलतो? विचार केला का नाही केला? बघा, जोपर्यंत आपण जे इथे ऐकत आहोत त्याच्यावर घरी जाऊन विचार करत नाही तर आमचं जीवन बदलू शकत नाही. असं कुठेच बायबल मध्ये लिहिलेलं नाही आहे का तुम्ही तिथे जाऊन बसाल आणि तुम्ही बरे व्हाल. असं कुठेच लिहिलेलं नाही बायबल मध्ये का तुम्ही तिथे जाऊन बसाल आणि तुम्ही कर्जमुक्त व्हाल. बरोबर आहे का नाही? कुठलेच लिहिलेलं नाहीये का तुम्ही तिथे जाऊन बसाल तुम्हाला मुक्ती भेटेल. केव्हा मुक्ती भेटेल? ज्या वेळेला जे काही आम्ही शिकत आहोत ते आमच्या जीवनात वापरून, आमच्या जीवनात जेव्हा आम्ही वापरणार, ते वापरण्यासाठी सुद्धा आम्ही आमच्या शक्तीने नाही वापरू शकत, तर ते वापरण्यासाठी सुद्धा जो पवित्र आत्मा आम्हाला दिलेला आहे तो आम्हाला काय करतो? सहाय्य करतो. आणि जेव्हा ते वापरलं जाणार, गॅरंटी आहे जीवन बदलणार म्हणजे बदलणार. म्हणून आपण काल एवढ्या सोप्या पद्धतीत प्रभू आम्हाला शिकवत होता की शब्द काय आहे. कारण सर्वात महत्वाचं बायबल सांगते की शब्द आहे. काल आपण हे वचन बघितलं ना, योहान 1:1. याच्यामध्ये पण किती वेळा शब्द उच्चार झालाय? 3 वेळा. आणि जर आपण काल उत्पत्तीमध्ये बघितलं, देवानी सुद्धा या जगाची निर्मिती केली, ती पण कशाने केली? शब्दाने केली. आता तुम्ही बोलाल हे झाड आहे, दिसतं काय आहे? झाड. पण खरं पाहायला गेलं ते खरोखर झाड आहे का तो शब्द आहे? काय आहे? शब्द आहे. आज आपण एक वचन बघूया. इब्री लोकास पत्र अध्याय 11 वचन 3. इब्री लोकास पत्र अध्याय 11 वचन 3 मध्ये जाऊ आपण. किती लोक खरोखर शब्दावर नियंत्रण ठेवतात? मी पण अजून शिकत आहे ठेवायला. पण किती लोक प्रयत्न तरी करतात? करतात का नाही करत? करतात का नाही करत? आणि जर नाही करत असेल तर समजा जीवन पण बदलू शकत नाही. कारण आमचं सुद्धा जीवन या शब्दाने बदललंय. आणि बायबल मध्ये सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत काय दिसतं? एक चित्र आहे का?
एक तर एवढं मोठं पुस्तक, त्याच्यात एक पण चित्र नाही ना. मी जेव्हा लहान होतो ना, तेव्हा मला फक्त ज्याच्यामध्ये चित्र आहे ती पुस्तकं वाचायला आवडायची. का? पान लगेच संपते ना, चित्राला जागा जाते, बरोबर का नाही. आणि जेव्हा आम्हाला शाळेमध्ये पुस्तकं भेटायची ना, तेव्हा मी सगळी पुस्तकं खोलायचो. का खोलायचो? काय लिहिलंय ते वाचायला नाही, तर त्याच्यातले चित्र बघायला. पण बायबल आहे, किती चित्र आहेत त्याच्यात? हा, एक पण नाही, खरोखर नाही आहे. अच्छा, एक उदाहरण घेतो. आपण एक वचन घेऊया, ह्याच्या पूर्वी एक वचन घेऊ. उत्पत्ती अध्याय 1 वचन 28 वाचू आपण. चला, उत्पत्ती अध्याय 1 वचन 28. हा, देवाने त्यांना आशीर्वाद दिला. देव त्यांना म्हणाला. ऐका, इथे पण देव काय केला? म्हणाला. म्हणजे काय? परत काय आहे? शब्द. म्हणजे प्रभूने जेव्हा आदाम आणि एवेला आशीर्वाद दिला, तेव्हा पण त्यांनी कशाचा उपयोग केला? शब्दाचा. मग आमच्या जीवनात आशीर्वाद जरी पाहिजे तरी काय पाहिजे? शब्द. श्राप जरी पाहिजे तरी काय पाहिजे? शब्द. म्हणजे बायबलमध्ये कुठेतरी शब्दाला भरपूर मोठं काय आहे? महत्व आहे. आणि जर ते आम्ही समजून घेतलं नाही आमच्या जीवनामध्ये, तर कुठेतरी आम्ही आमचं जीवन काय करणार? उद्ध्वस्त करणार. कारण का आमच्या मुखातून जर आम्हाला चांगले शब्द काढायचे असतात, तर काय होते? काय होते? जर आमच्या मुखातून चांगले शब्द काढायला आम्हाला मेहनत लागते का नाही लागते? हा, लागते. वाईट शब्द काढायला, वाईट शब्द काढायला मेहनत लागते का? नाही. ते फक्त कोणीतरी येऊन काय बोललं का मशीन चालू झाली. एवढी फास्ट असते का ती बंदूक पण स्लो चालत असेल मला वाटते. बरोबर आहे ना. आणि कधी कधी तर मशीन अशी चालू करतो, कोण ऐकतंय शब्द का नाही ऐकते ते तर माहित पण नाही, पण फक्त बोलायचंय. बरोबर ना. आणि तेच शब्द आम्हालाच नाही माहिती ते शब्द कुठे तुम्ही जर सोडले, कुठे गेले ते. अच्छा, एक उदाहरण घेतो. आता ही हवा आहे का नाही, या हवेमध्ये जर मी छोटास धूर सोडला, काय सोडला? धूर. पण तो कुठेतरी आहे, तो नष्ट झाला का? कोणती गोष्ट नष्ट नाही झाली, ती कुठेतरी आहे. तो एकतर त्या हवेमध्ये मिसळलाय, पण तो नष्ट नाही झाला, तर तो आहे. बरोबर का नाही. आता उदाहरण काय लिहिलंय वाचा. देवाने त्यांना आशीर्वाद दिला. देव त्यांना म्हणाला फलद्रूप व्हाव, बहुगुणित व्हाव, पृथ्वी व्यापून टाका व ती सत्तेखाली आणा. समुद्रातील मासे. काय काय काय? समुद्रातील काय? समुद्रातील काय? मासे. आता इकडे कुठे चित्र आहे का समुद्रातील माशांचं? पण जेव्हा हा शब्द बोलत आहे, एकाच्या डोळ्यात भरलाय सुरमई, एकाचे झाले सरगे, एकाच झाला मासा. बरोबर आहे का नाही? चित्र आलं का नाही आलं? म्हणजे कोणी जर बोलते का बायबल मध्ये चित्र नाही, पण बघायला गेलं तर चित्राने ते बायबल पूर्ण भरलेलं आहे. बरोबर आहे का नाही?
आणि या ठिकाणी सुद्धा देवाने काय वापरला आशीर्वाद द्यायला? शब्द वापरलेला आहे. म्हणजे कुठेतरी आम्हाला प्रभू पण सांगत आहे बायबलमध्ये की तुमच्या मुखातून निघणारे शब्द आणि माझे सुद्धा दिलेले शब्द म्हणजे प्रभूचं वचन, त्याला भरपूर म्हणजे भरपूर काय आहे? महत्व आहे. बरोबर आहे का नाही? आता आम्ही किती शब्द बोललो आज दिवसभरात? किती बोललो असणार? कोण बोललं नाही का? चिमटा वगैरे नाही लावलेला ना आज? बोलले का नाही बोलले? वाईट त्याच्यातले वाईट होते का चांगले जास्त होते? बरोबर आहे का नाही? आता आपण जाऊ इब्री लोकास अध्याय 11 वचन 3 मध्ये जाऊया. इब्री लोकास अध्याय 11 वचन 3. विश्वासाने आपल्याला कळते की देवाच्या शब्दाने विश्वाची रचना झाली. हा, तर आता प्रश्न असा आहे, विश्व म्हणजे काय? जग. बरोबर आहे? तर आपण समजण्यासाठी तिथे असा शब्द टाकू की देवाच्या शब्दाने जगाची काय झाली? रचना झाली. आता रचना या शब्दाचा अर्थ काय होतो? तुम्ही जेव्हा बोंबील सुकवता का नाही? त्या सुकवल्यानंतर त्याला जेव्हा विकायचं असते, कशा प्रकारे लावता त्या टोपलीमध्ये? आज आम्ही गेलेलो एका ठिकाणी प्रार्थना करायला फादरांच्या घरी, तर त्या ठिकाणी आम्ही जाताना रस्त्यात एक बाई अशी टोपली घेऊन बसली होती. तर मी यांना बोललो जाऊन जरा विचारा ना काय भाव आहे. पण मी एक गोष्ट बघितली ना, तिने ते बोंबील अशा प्रकारे रचले होते की तुम्ही बोलाल अरे केक पेक्षा पण हे भारी वाटत आहे. भले ते कसे होते माहिती नाही, पण अशा प्रकारे तिने एकावर एक लाईनीत अशी गोल मस्त लावून काय काढलेली? डिझाईन काढलेली. आणि जेव्हा आम्ही तसे रचतो त्याला बोलतात आम्ही काय केलेली आहे? रचना केलेली आहे. बरोबर आहे? आणि ती रचना करणाऱ्यांनी अशी केली का ते कसे दिसले पाहिजे माणसाला? चांगले. बरोबर आहे का नाही? आता जेव्हा आमचं घर बनवतो ना आपण, किती लोकांनी घर बनवताना पाहिलं आहे? कोणीच नाही? नक्की का? हा. कशाचं बनवतात घर? सिमेंट आणि विटा. तर जेव्हा तो घर बांधायला येतात, तो व्यक्ती काय करतो? वीट घेऊन काय करतो? रचतो. 1 2 3 4. तो असं कधी बघितलंय का तुम्ही कोणाला घर बांधायला दिलं आणि त्यांनी डायरेक्ट भिंतच कोणाची आणली आणि तुमच्या घराला लावली? कधी बघितलं असं? तो बोलला मी ट्रक मधनं उद्या एक भिंत आणतो, 4 भिंती पाहिजे 4 बाजूला, मी घेऊन येतो आणि ते लावतो. असं कधी झालंय का कोणाच्या घरी? असेल तर हात वर करा, फोटो काढू आपण. नाही ना? मग त्याच प्रकारे जेव्हा तो एक 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 वीट रचत आहे, त्या एवढ्या विटा जेव्हा तो रचतो, त्या एवढ्या विटा रचल्यानंतर तयार काय होते? भिंत. आणि नंतर आम्ही त्याला काय करतो? प्लास्टर करतो. नंतर काय करतो? कलर थोडी करतो. पहिलं चुना लावत असतील, काहीतरी पुट्टी भरतील, नंतर हे करतात काय ते कलर मारतात. बरोबर आहे का नाही? तर आता जेव्हा आम्ही तिकडे बघतो, आता ही काय आहे? हा, काय आहे? भिंत आहे का विटा आहेत? ही भिंत आहे का विटा आहेत? अच्छा, तुम्हाला कोणी विचारलं किती विटांच्या घरात राहतात तुम्ही, काय बोलाल? किती विटांच्या घरात राहतात? आपण काय सांगतो जेव्हा कोणाला सांगतो आमच्या घरामध्ये 4 भिंतीमध्ये आम्ही राहतो.
पण चार भिंती का बोलतात? बोलत का नाही? इकडे 100 विटा, इकडे 100, तिकडे 100, 400 विटांमध्ये आम्ही राहतो असं बोलता का? का नाही बोलत? आता इकडे आम्ही का नाही बोलत का ह्या विटा आहेत? का नाही बोलत आहे? कारण विटा कुठे गेल्या आहेत? मध्ये आहेत. पण खरं पाहायला गेलं ही भिंत जो पदार्थ वापरला गेलाय बनवण्यासाठी ते आहे विटा. बरोबर आहे का नाही? तसंच प्रभू सांगतो की जरी तुम्हाला ते झाड दिसत आहे, हा सूर्य दिसत आहे, हा चंद्र दिसत आहे, हे समुद्र दिसत आहे, प्रभू सांगतो ते तुम्हाला दिसत आहे, पण त्याच्या मागे जे वापरलं गेलेलं आहे त्याच्यामध्ये आहेत शब्द. काय आहे? शब्द. तर आता महत्वाचा प्रश्न आहे का तो डोंगर दिसतो तुम्हाला पाठी, तो कशाने बनलेला आहे? हात वर करा. कचऱ्याने? अच्छा, तो डोंगर सोडून द्या, दुसरा घ्या. तो डोंगर वेगळाच आहे, दुसरा घ्या, दुसरा डोंगर. तो चौकाचा घेऊया, आता दिसत नाही. तो कशाने बनलेला आहे? अच्छा, किती लोक बोलतात दगड आणि मातीने बनलेला? हात वर करा. एक मार्काचं जर तुम्ही शाळेमध्ये गेले, तुम्हाला पेपर देतो ना आपण, त्याच्यामध्ये प्रश्न आला डोंगर कशाने बनला जातो, किती लोक काय उत्तर लिहिणार? तुम्ही काय उत्तर लिहिणार? खडक आणि माती, झाड, खडक. बरोबर का नाही? किती लोक हे उत्तर लिहिणार? खडक, माती आणि झाड. अरे बोला, पेपर दिलाय कधी? किती लोक लिहिणार खडक, माती आणि झाडापासून हा डोंगर बनलेला आहे? हात वर करा. कोणीच नाही लिहिणार? शब्दाने लिहिणार? मग टीचर पास करेल तुम्हाला? हा, ती बोलेल तुला कोणी शिकवलं हे बाबा? मग मला पेपर सोडवायला ती देईल. पण आमचा जेव्हा आम्ही डोंगराकडे बघतो, आमची नजर जाते काय की हा डोंगर आहे, मातीने बनलेला आहे, दगडाने बनलेला आहे, झाडाने बनलेला आहे. बरोबर आहे. पण प्रभू सांगतो त्याची सुद्धा रचना, आता हे विश्व बनवलं कशाने? त्याने शब्दाने. मग विश्वामध्येच तो डोंगर आहे का विश्वाच्या बाहेर डोंगर आहे? मग जर विश्व शब्दाने बनलेलं आहे तर डोंगर सुद्धा कशाने बनला? पण आम्हाला दिसतो काय? डोंगर आहे. बरोबर आहे का नाही? मग तसंच आता महत्वाचा प्रश्न असा का विश्व म्हणजे या जगातील सर्व गोष्ट बनलेली आहे कशाने? शब्दाने. आता उदाहरण, ही खुर्ची दिसते तुम्हाला? आजी बसली आहे ना? ही खुर्ची, मी बोलू आजी तुम्ही प्लॅस्टिकवर बसलेले आहात. आजी तुम्ही प्लॅस्टिकवर बसले आहेत, तुम्ही काय बोलणार? खुर्चीवर का प्लॅस्टिकवर? प्लॅस्टिक नाही ते. मग खुर्ची आहे का प्लॅस्टिक आहे? खुर्ची पण आहे आणि प्लॅस्टिक पण आहे. प्लास्टिक जे आहे तो त्याचा माल आहे ज्यापासून ती खुर्ची बनवलेली आहे. बरोबर आहे का नाही? तसंच प्रभू सांगतो हे जे जग दिसतं तो काय आहे? खुर्चीप्रमाणे आहे, आणि जे ते बनवायला वापरले गेलेले आहेत ते माझे शब्द आहेत. मग आता तुम्ही ठरवा तुमचं जे जीवन आहे ते विश्वाच्या बाहेर आहे का विश्वाच्या आतमध्ये आहे? काय झालं? का मंगळावरनं आले का? नाही ना, मंगळ सुद्धा विश्वामध्येच आहे. आमचं जीवन, आमचं जगणं विश्वाच्या बाहेर आहे का विश्वाच्या जगाच्या आत आहे का जगाच्या बाहेर आहे? जगाच्या बाहेर आहे का आत आहे? आत आहे. मग जर आमचं जीवन सुद्धा जगाच्या आत आहे तर आमचं जीवन सुद्धा कशाने बनलेलं असणार? मग
आम्ही सुद्धा बनलो कशाने? मग शब्दाने. आमचं जीवन कसंही आहे ते कशाद्वारे बनलेलं आहे? आमच्याच शब्दाने. म्हणजे जर आमच्या जीवनात कोणाला आजार दिसत आहे, तो आजार पण कशाने बनलेला आहे? जर कोणाच्या जीवनात कर्ज आहे, ते कर्ज पण कशाने बनलेलं आहे? शब्दाने. पण आम्ही, आता उदाहरण समजा ही खुर्ची आहे, बरोबर आहे का नाही? आता मला हिला लाकडाची बनवायची, तर काय करावं लागेल? हा, लाकूड वापरावं लागेल का खुर्ची तोडून बिडून? हो हो हो, मी हात ठेवून प्रार्थना करतो, खुर्ची लाकडाची हो. होईल का नाही होणार? आम्ही प्रार्थना करतो ना, खुर्ची लाकडाची हो, का नाही होणार? कारण त्याच्यामध्ये जो माल वापरला गेलाय तो काय आहे? प्लॅस्टिक. आता मला जर खुर्ची लाकडाची पाहिजे, मला काय वापरायला लागेल? लाकूड. तसंच जीवन जे आहे आमचं, जीवन म्हणजे काय? भाट्याला राहतो तो जीवन म्हणजे काय? शँड्रा बाय बोला. जीवन म्हणजे काय? अच्छा, किती लोकांकडे जीवन आहे? आहे का नाही आहे? आहे ना? मला वाटलं जीवन आला का काय? कोण आहे? किती लोकांकडे जीवन आहे? सर्वांचं जीवन आहे. मग जीवन म्हणजे काय? अच्छा, किती लोकांकडे जीवन आहे? हात वर करा. एक काम करा, हात नका वरती करू, बाजूवाल्याला विचारा, जीवन आहे का तुझ्याकडे? विचारा, जीवन आहे का? नाहीतर असं नका विचारू, बाबा जिवंत आहे का? आहे ना? जीवन आहे. तर जीवन आहे, मग तेच काय आहे? बघा, एक गोष्ट सांगतो. माझे जे मी शब्द बोलते, ते माझे विचार, माझ्या भावना, माझा निर्णय, माझं कार्य, माझं सवय आणि माझं चरित्र, हे सर्व मिळून झालं माझं जीवन. काय बोललो मी सांगा? परत एकदा तुमच्यासाठी पण बोलावं लागेल. लिहून घ्या, लिहून घ्या, लिहून घ्या. हा, सांगू? अच्छा, मला वाटलं लिहून दे बोलते का काय. माझा शब्द, लिहून घ्या, बोलू नका, लिहून घ्या. माझा शब्द, कोणाचा शब्द? शब्द मला देतो विचार. माझा शब्द मला काय देतो? विचार. माझे विचार मला देतात भावना. माझे विचार मला देतात भावना. माझा शब्द मला देतो विचार आणि माझे विचार मला देतात भावना. लिहिलं? झालं का सांगा मला. हा, मी थांबलोय तुमच्यासाठी, काय प्रॉब्लेम? माझे विचार मला देतात भावना. माझ्या भावना मला देतात निर्णय, की मला काय निर्णय घ्यायचा आहे. कोण ठरवतं ते? माझ्या भावना. माझ्या भावना मला देतात निर्णय.
आणि मी जो निर्णय घेतो त्याप्रमाणे मी करतो कृती. मी जो निर्णय घेतो त्याप्रमाणे मी करतो कृती. मी जो निर्णय घेतो त्याप्रमाणे मी करतो कृती. जी कृती मी करतो काही दिवसांनी तीच होऊन जाते माझी सवय. जी कृती मी करतो तीच काही दिवसांनी होऊन जाते माझी सवय. काही समजलं तर विचारा. आता बोलतील आज काय ग्रॅज्युएशनच्या 15वीच्या क्लासमध्ये आम्हाला घुसवलंय. सोपं आहे, काही घाबरायचं नाही. पवित्र आत्मा आपल्या बरोबर आहे, तो आम्हाला शिकवतो. काय लिहिलं तुम्ही? माझी कृती माझी होऊन जाते सवय, आणि माझी सवयी होऊन जात माझं चरित्र जीवनाला. माझी सवय. तुम्ही असं बघता मला वाटलं जीवन येतोय का. तर माझी सवय होऊन जात माझं चरित्र, आणि हे सगळं मिळून तयार होतं माझं जीवन जे मी आता जगत आहे. काय लिहिलं सांगा मला आता, ज्यांनी लिहिलं त्यांनी. बाय सांगा, लिहिलंय? लिहिलं ना? माझा शब्द मला देतो विचार, माझा विचार मला देतात भावना, माझ्या भावना मला देतात निर्णय काय घ्यायचा आहे, आणि मी जो निर्णय घेतो त्याप्रमाणे करतो कृती. हा, जी मी कृती करतो ती माझी होते सवय. माझी सवय होऊन जाते चरित्र, आणि हे सगळं मिळून तयार होतं जीवन. आता ह्याची जी सुरुवात झाली आहे जीवनाची, ते पहिली कुठून झालेली आहे बघा, वाचा. शब्दावरून. आणि शब्द जो आहे, जर शब्द चुकीचा असेल तर विचार पण काय होणार त्या माणसाचा? चुकीचा. जर विचार चुकीचा आहे तर जे त्याला भावना येणार आहेत ते पण काय असणार आहेत? चुकीच्या. आणि भावना जर चुकीच्या आहेत तर तो निर्णय घेणार तो पण काय असणार? आणि निर्णय जेव्हा चुकीचा घेणार त्याचं कार्य पण काय असणार? चुकीचं. आणि जर कार्य चुकीचं आहे तर ते कार्य करून 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 त्याची सवय काय असणार? चुकीची. आणि सवय जर चुकीची आहे, तेच तेच करत आहे, आता तेच त्याच्या शरीरामध्ये होऊन जाणार त्याचं स्वतःचं चरित्र, म्हणजे तो तसाच आहे. आम्ही कधी कधी बोलतो ना माणसांना, हा तसाच आहे, हा काय सुधारणार नाही, असं बोलतात का नाही? म्हणजे तुम्ही शब्द देऊन त्याला बोलतात कधीच सुधरू नको. आम्हीच बोलतो ना शब्द, हा काय कधी सुधारणार नाही. मग आमच्या शब्दाने आम्ही त्याला बोलतो कधीच सुधरू नको तू. म्हणजे आमचा शब्द कधी कधी जाऊन दुसऱ्याचं जीवन नष्ट करतात. पण जर शब्द प्रभू येशूचा आहे तर विचार पण काय होणार? येशूची. विचार जर येशूचा आहे तर भावना पण काय होणार? येशू सारख्या. आणि भावना जर येशू सारख्या आहे तर आम्ही निर्णय पण काय घेणार? येशू सारखे. आणि निर्णय जर येशू सारखा घेतला आहे तर कार्य कोणासारखं होणार? आणि कार्य जर येशू सारखं केलं तर आमची सवय काय बनणार? आणि जर सवय आमची येशू सारखी आहे तर चरित्र काय बनणार? आणि जर चरित्र येशू सारखं आहे तर आमचं जीवन पण काय होणार? काही समजलं का? सोपं आहे. मग आम्हाला जर मेहनत करायची आहे तर चरित्र बदलायला मेहनत करायची आहे
कार्य बदलायला मेहनत करायची आहे, सवय बदलायला मेहनत करायची आहे, का भावना बदलायला मेहनत करायची? काय बदलायला मेहनत करावी लागेल? कारण मूळ काय आहे? पण आम्ही काय करतो? आम्ही कधी कधी शब्द बदलत नाही, पण आम्ही आमचं कार्य काय करायला जातो? बदलायला जातो. म्हणून काय होतं? म्हणून गडबड होऊन जाते. अनेक लोक काय करतात? कार्य बदलतात, पण शब्द जे विचार आहेत आतमध्ये ते काय आहेत? बदलत नाही, ते तसंच आहे. आणि जर आम्हाला शब्द बदलायचा आहे, जो आमच्या मुखात आहे, आमच्या हृदयात आहे, तो शब्द प्रभू सांगतो कशानुसार करावा लागेल तुम्हाला? प्रभूच्या वचनाच्या नुसार पाहिजे. आणि प्रभू सांगतो जसं तुमचं जीवन जे आहे, जर जे काही शब्द तुमच्यामध्ये आहेत, जे शब्द तुम्ही बोलत आहात, जे विचार करत आहात, तेच शब्दाने तुम्हाला दिलेले आहेत विचार, आणि विचाराने दिलेले आहेत भावना, आणि भावना दिलेला आहे तुम्हाला निर्णय. आणि निर्णय तुम्ही चुकीचा घेत आहात, कारण जे तुमचे विचार आहेत, जे शब्द आहेत, तेच काय आहेत? समजू कसं काय? समजवतो तुम्हाला, ठीक आहे. आता एक मुलगी ये बाय, तू येशील ना? काय घाबरू नको. काल मला समजत नव्हतं की तिला बोलतो तिथे वाच, तरी ती तिथेच वाचते. नंतर मला काल कोणी बोललो, ब्रदर ती तुम्हाला दाखवत होती की चष्मा शिवाय मी वाचते बघा. आणि खरोखर ती वाचत होती, चांगलं वाचत होती ना. मग तिला कोण बोलेल चष्म्याची गरज आहे? आणि अंधारात बसून वाचत होती. कसं अंधारात बसून? त्या बायबलवर झोपून ती वाचते. म्हणजे सगळं सावळी पडते तरी तिला दिसत होतं. आता ह्याच्याहून स्पष्ट काय बघायचंय? बरोबर ना? आता ही मुलगी आहे, हिला मी बोललो, ही माझ्याकडे आली आणि बसली. मी बोललो बंदरावर जाऊ नको, कारण बंदरावर कोणतरी आहे. काय दिलं हिला मी? काय दिला? शब्द दिला. आता तो शब्द हिने काय घेतला? त्याचा शब्दाचा झाला रूपांतर विचारात. आता हाच विचार तिला काय करतोय? देतोय भावना. बरोबर आहे? आता ही जी भावना आहे, ती भावना तिला येते आहे भीतीची. बरोबर आहे? आणि जेव्हा तिला भीती येत आहे, भावना येत आहे, आता ही निर्णय सुद्धा घेणार आहे की मी बंदरा जाणार नाही. आणि जसा ही निर्णय घेते, ही जी कृती पण जी बंदरा जायची होती, आता हीच गेली गपचूप जाऊन घरी झोपली. आता जसं हिने कृती केली, घरी जाऊन झोपली, तसंच ही जी तो शब्द ठेवला, त्या शब्दामुळे आता जेव्हा पण हिला रात्रीचं बंदरा जायचंय, मनात पहिले येते कोणतरी आहे. बरोबर आहे का नाही? आणि तीच आता हिला सवय झाली ती मी रात्रीची बंदरा जाणार नाही. आता ही करता 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 1 महिना ती नाही गेली. आता तेच तिचं झालं चरित्र की मी कधीच बंदरा रात्रीची जात नाही. बरोबर आहे का नाही? किती शब्द दिले तिला मी? पूर्ण जीवन काय झालं? पित्रा. पण आता मी तिला बोललो, तू जिथे जाशील तिथे तुझा देव परमेश्वर तुझ्या बरोबर आहे, आणि तुझ्या भोवती तुझे दिव्य दूत प्रभूने तुला दिलेले आहे. आता तेच शब्द हिला विचार काय देतात आहे? माझ्या बरोबर देवदूत आहे, माझ्या बरोबर येशू आहे. बरोबर आहे? जसे विचार आले तेच विचार तिला देतात आहे विश्वास. आणि तोच विचार आता तिला देतोय भावना, ज्याच्यामध्ये भीती असेल का विश्वास असेल? जी भावना तिला हिम्मत देणार आहे का घाबरवते? हिम्मत देणार आहे. आणि तीच हिम्मत ही आता निर्णय काय घेणार? ही घरी बसायचा का कुठेही अंधारात जाऊ शकते? जाऊ शकते. आता जेव्हा ही कुठेही अंधारात जाते, तेव्हा हिचं कार्य पण काय? अंधारात जाते, ती कुठेही घाबरत नाहीये. आणि जेव्हा ही ती कृती करते, आता थोड्या दिवसांनी ही जी सवय होते का हिला किती पण अंधार असो, हिला कशाची भीती वाटत नाही. आणि काही दिवसानंतर
तेच तिचं बनतं चरित्र. आता हिला किती पण तुम्ही बोलले ना अंधारात बंद केलं, काळो काय ती घाबरणार का? कारण तिचं ते झालेलं आहे चरित्र आणि तिच्यामध्ये आहे येशूचं वचन. ती नेहमी बघत आहे की माझ्या बरोबर देवदूत आहे, माझ्या बरोबर प्रभू आहे. तर तिच्यामध्ये भीती येऊ शकते का? नाही. बरोबर समजलं का नाही समजलं? मग काय बदलावं लागेल? हिला बदलावं लागेल का हिचे शब्द बदलावे लागतील? पण आम्ही बदलायला काय जातो? कृती. बरोबर आहे का नाही? आम्ही कृती बदलतो म्हणून आम्ही काय करतो? अनेकदा फसतो. पण आम्ही जर जे मूळ आहे आमच्या जीवनाचं, ज्याने आमचं जीवन चरित्र बनलेलं आहे, ते आहे शब्द. जर तो शब्द बदलला आणि प्रभूच्या वचनानुसार केला तर तुमचं जीवन काय होणार? काय होणार? बाय बस. आता उदाहरण देतो तुम्हाला. आता मला ठाऊक आहे की मी माझ्या बालपणापासून येशूमध्ये येईपर्यंत एक नंबरचा होतो भित्रा. काय होतो? भित्रा. का भित्रा असेल मी? छोट्या छोट्या गोष्टीला मला भीती वाटायची. जेव्हा आमच्या घरात आम्ही जेव्हा मुंबईला राहायचो तेव्हा आमचं घर असं लांबच्या लांब होतं. बरोबर. आणि पहिल्याच्या वेळेला घराच्या मागे भांडी घासायची, जिकडे चूल होती. माहितीये तुम्हाला? ती राखाडी बिकाडी घासून लावतात ना, चूल असते आणि तिथे सगळं सांडपाणी जातं. तर आमच्या घराच्या मागे पूर्ण असायचा काळो. पण मी अनेक शब्द लहानपणापासून माझ्या कानात पडले गेलेले का तिथे काहीतरी हाय, तिथे काहीतरी हाय, तिथे हा असतो, तिथे तो असतो. बरोबर का नाही? बोलतात का नाही किती लोक? तर ते माझ्या कानावर पडले गेलेले. आणि मी काय करायचो? जेव्हा पण माझ्या घरातले जेवायला बसायचे ते बाहेरच्या रूम मध्ये बसायचे आणि हात धुवायला जायचं एकदम लास्टला. पाटी आहे पूर्ण असं वाडीसारखं. बरोबर आहे. आता जेव्हा मी जेवायला बसायचो तेव्हा मी जेवून झालो तरी लास्टचा घास तसाच ठेवायचो. का? लास्टला एक एक दाना खाणार. कारण का मला तिकडे जायला एकटं काय होते? का भीती वाटते? कारण का कोणीतरी माझ्या जीवनात ते शब्द मला दिलेले आहेत आणि ते कुठेतरी माझ्या हृदयात मी ठेवलेले होते. आता ते झालं. त्याच्यानंतर आमच्या घर, आमच्याशी मोठी चाळ होती आणि आमचं घर एकदम लास्टला. बरोबर आहे. म्हणजे 14 रूम आणि आमचं लास्टला घर. आणि पाटी होतं, टॉयलेट आणि सर्व खाडी बिडी होती. बरोबर आहे. आणि अनेक लोक बोलायचे संडासात ती उभी होती, संडासात तो उभा होता रात्री. बरोबर आहे का नाही? आता लहान मुलांना काय वाटते? होत हाय बरं. बरोबर. तर मी जेव्हा पण मला कोण रात्रीचं सांगायचं ना दुकानात जा, मी काय करायचो माहितीये का? लाईट नाही, लास्टला लाईट बंद करायचे. त्यावेळेला अशी चाळ आहे, मी असा दरवाजा उघडायचो आणि असं बघायचो आणि असं सुटायचो धावत का काही पण होऊ दे, डायरेक्ट गल्लीच्या बाहेर. बरोबर आहे. असं वाटायचं वाघ पाठी लागला तरी तो माणूस हळू धावतो. मी तर एवढा फास्ट धावायचो का काय होईल आणि काय नाही. बरोबर आहे. आता जायचो, काही घेतलं, मला सांगितलं जा मसाला घेऊन ये. मी गेलो दुकानात, पण गल्लीच्या जसा बाहेर निघेल ना तसं एकदम आरामात. म्हणजे कोणाला वाटलं नाही पाहिजे हा भियालाय करून. बरोबर आहे. आणि नंतर गेलो, घेतलं. आता परत हळूहळू चालणार, बघणार, त्या गल्लीच्या इथेच राऊंड मारणार. कोण जायला भेटते का गल्लीमधनं? कोण जाणार का या गल्लीतनं? तेव्हा मी जाणार. तर मी यायचो, कोणीच भेटलं नाही. 5-10 मिनिटं झाली, डोळे बंद आणि सर करणं धावत जायचं. डायरेक्ट दरवाजा असा आहे ना, डायरेक्ट लात मारून आतमध्ये. एवढं माझ्यामध्ये शब्द होते वाईट. पण आता मला सांगितलं ना कुठेही जा, मला काहीच भीती वाटत नाही. का वाटत नाही? कारण शब्द जे होते माझे ते मी पूर्णपणे आता काय केले? येशूचे केले. मी एवढंच बोलतो, मला भित्रेपणाचा नाही तर आता सामर्थ्याचा, संयमनाचा, प्रीतीचा आत्मा दिलेला आहे. तर आता भीती येणार आहे का? शक्यच नाही. आणि भीती जी आहे
तो एक दुष्ट आत्मा आहे आणि ती भीती ही सैतानापासून येते. हा भित्रेपणाचा आत्मा तो पण आम्हाला काय करतो, आमच्या विचारामध्ये शब्द देतो की तिथे काहीतरी आहे, तुला कोणी काय केलंय, तुझं असं आहे तसं आहे. मग ते शब्द घेऊन आम्ही काय करतो, विचार करतो आणि ते विचार आम्हाला देतात भावना, आणि भावना आम्हाला ठरवते निर्णय काय घ्यायचंय. बरोबर आहे ना? कधी बघितलंय तुम्ही काही लोक मासे घेऊन फेकून देतात, ह्याच्यात काहीतरी हाय. कुठून आला तो विचार? तो भित्रेपणाच्या आत्म्याने त्यांना दिलेला आहे. असं काय असेल तर मला आणून दे, मी खाईन, काय प्रॉब्लेम होत नाही. बरोबर आहे का नाही? मग आम्हाला ठरवायचं आहे की आमचे शब्द जर आमच्यामध्ये चुकीचा आहे तर आमच्या जीवनात होऊ शकते गडबड गडबड आणि गडबड. बरोबर आहे का नाही? कारण शब्द जर बरोबर आहे, प्रभूच्या वचनानुसार आहे, तर काही होऊ शकणार नाही. पण शब्द चुकीचा आहे तर जीवन पण बनणार आहे तुमचं शेवटचं चुकीचं. म्हणून आम्हाला प्रभूने एक वचन दिलेलं आहे. आपण एक वचन बघूया, ते परत इथे येऊ आपण. रोमकरास अध्याय 12 वचन 2 मध्ये जाऊ. देवाची उत्तम ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे म्हणून या युगाबरोबर समरूप होऊ नका. अच्छा, ह्या युगाबरोबर म्हणजे कशा बरोबर? जगाबरोबर म्हणजे कशा बरोबर? हे जग कशाने बनलंय आणि या जगात जास्तीत जास्त काय दिवस रात्र वापरले जातात? शब्द. आणि त्या प्रभू सांगतो ते जे शब्द आहेत त्या शब्दाबरोबर तुम्ही एक होऊ नका, त्या विचारांबरोबर तुम्ही एक होऊ नका. आणि ही इच्छा जेव्हा आम्ही एक होत नाही तेव्हा आम्हाला समजते खरोखर प्रभूची इच्छा काय आहे. नाहीतर कोणी व्यक्ती त्याच्या जीवनात शब्द बदलल्याशिवाय त्याला कधीच कळू शकत नाही की परमेश्वराची माझ्यासाठी इच्छा काय आहे. म्हणून प्रभू येशूने आम्हाला काय तलवार दिली, सुरा दिला, बंदूक दिली, काय दिलं? म्हणजे काय? शब्द. कारण त्याला माहित होतं, कारण आमचा प्रभू येशू इतका महान आहे की त्याला ठाऊक आहे सर्व परिस्थितीची जे मूळ आहे ते आहे शब्द. म्हणून त्याने आम्हाला काय दिला? शब्द. पण आम्ही तो शब्द घेऊन ठेवला अर्तेलावर. बरोबर आहे का नाही? आता कशाचा आवाज आला? काय वाटलं तुम्हाला? काय होतं ते? आवाज आला ना, चुचू चुचू आला का नाही? ऐकला तुम्ही? किती लोकांनी ऐकला? नाही ऐकला? ऐकला ना. मग असंच होतं की जेव्हा प्रभू येशू आम्हाला शब्द दिलेला आहे पण आम्ही तो घेऊन ठेवलेला आहे अर्तेलावर, तेव्हा आमच्या मधनं पण आवाज येतो चुचू चुचू चुचू, कारण आतमध्ये शब्द बदललेले नाही आहे. आणि प्रभू येशू या ठिकाणी काय सांगतो बघा, कशा बरोबर समरूप होऊ नका. समरूप म्हणजे काय? उदाहरण, आता समजा ही बाई येऊन मला बोलते, थंडीमध्ये ना थंड पाण्याने अंग धुवू नकोस, नाहीतर गडबड होते. बरोबर आहे? तर हे बोलल्यानंतर मी बोललो ठीक आहे चालेल. आता मी काय झालो तिच्या बरोबर? एक झाला. पण एक गोष्ट अजून लक्षात ठेवा की अशा पण काही गोष्टी आहेत, नाहीतर तुम्ही बोलाल ती बोलली खालती उडी मार, मी बोलतोय खालती उडी मारल्यावर काय होणार नाही, ती बोलते नको मारू, तुम्ही बोलतात नाही तुझ्याशी मला समरूप व्हायचं नाही, मी मारतो. तसं नाहीये. बरोबर आहे?
आणि जेव्हा पण आम्ही औषध सुद्धा बंद करतो विश्वासाने, ब्रदर गणेशने औषध घ्यायचं बंद केलं म्हणून मला करायची गरज नाही आहे, कारण ब्रदर गणेशचा विश्वास तिकडे पोचलेला आहे आणि तुमचा इथे असेल तर तुम्ही गेले. कळालं का नाही? आम्ही जेव्हा रांचीला गेलो होतो तेव्हा अतिशय थंड पाणी, मला वाटते बर्फासारखंच असेल ते, बरोबर ना ब्रदर? चटके लागत होते. बर्फ तरी ठीक आहे, काय लागत होते? चटके आणि वाफ येते. आणि सकाळी मी उठायचो 6 वाजता आम्ही दोघं आणि जायचो आंघोळ करायला. बरोबर आहे? मी करायचो थंड थंड पाण्याने आंघोळ, मस्त चटके लागायचे इथे डोक्या विकायला, मस्त वाटायचं. बरोबर आहे? पण मला जर पहिल्याच असतं तर माझ्या डोक्यात विचार असता की थंड पाण्याने आंघोळ केली की मला ताप येईल. बरोबर आहे? पण आता जेव्हा मी जातो तेव्हा विचार आला तरी मी बोलतो माझं शरीर येशूचं शरीर आहे आणि सैतानाला, आजाराला माझ्यावर काही अधिकार नाही. मग आता तुम्ही जाऊन मी केलं म्हणून तुम्ही करणार का जाऊन डायरेक्ट थंड होऊन जाणार? बरोबर आहे का नाही? कारण का मला तेवढा विश्वास बनवायला सुद्धा काय लागला? वेळ लागला. त्याच्यावर मनन चिंतन करून करून त्या वचनावर यायला वेळ लागला. तसंच तुम्ही पण लगेच जाऊन करू नका माझं शरीर प्रभूचं शरीर आहे आणि टाकलं, नाचायला लागाल तिकडे. बरोबर आहे का नाही? मग मला काय करायचंय, पहिलं वचनाबरोबर एक होऊन मला पहिलं 1 थेंब टाकून बघायचंय, नंतर 2 थेंब टाकायचे, नंतर 3 थेंब टाकायचे, नंतर 1 मग टाकायचे. म्हणजे काय? विश्वासामध्ये हळूहळू मला वाढायचंय. मी लागेच जाऊन जे दुसऱ्याने केलं म्हणून मी करायला चालली तसं होणार नाही. त्या ठिकाणी तुम्हाला विश्वासाला वाढवावं लागेल, त्याच्यावर मनन करावं लागेल, ते तुम्हाला प्रात्यक्षिक करावं लागेल, त्या वचनानुसार कार्य करावं लागेल. आणि मी करत होतो 4 दिवस मस्त, मी 6 दिवस केली, 3 दिवस तर यांनी पण केली, पण चौथ्या दिवशी गरम पाणी पाहिजे. बरोबर आहे का नाही? पण मी फर्स्ट टाइम बघितलं त्यावेळेला की मी आंघोळ केली, मला कसं कळालं की माझा विश्वास त्या एवढा वाढलेला आहे, कारण का मी आंघोळ केली आणि मला काही झालेलं नाहीये. मग आम्हाला सुद्धा काय करायचंय? विश्वास वाढवायचा आहे. त्याच्या अगोदर मला जे विचार जगापासून आहेत, जे शब्द जगापासून आहेत, त्या शब्दाला बदलायचं आहे. आणि मला कोणाचे शब्द घ्यायचे आहेत? पुढे वाचा, समरूप होऊ नका तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. आता मनाचं नवीकरण म्हणजे काय? माझ्या मनात जास्त काय असतात? विचार. आणि विचार कशाने बनतात? कोणाचे विचार बोंबील मांदेलीने बनतात का? शब्दानेच बनतात ना. तर शब्दाने जर विचार बनतात तर प्रभू काय सांगतो? हे जे तुमचे शब्द आतमध्ये भरलेले आहेत, कदाचित तो जगाचा कचरा पण असू शकतो, काही असू शकतो. बरोबर आहे? ते शब्द जर जगापासून आहे तर तुमची मेहनत एकच आहे का या शब्दाला कशा प्रकारे तुम्ही काढू शकता आणि माझे शब्द जे मी दिलेले आहेत ते शब्द टाकून या डोक्यामध्ये जमा करू शकता. जेवढे शब्द तुमचे या डोक्यात जमा होणार तेवढे तुमचं जीवन पण काय होणार? बदलणार. का शब्द बदलल्यावर जीवन बदलणार? कारण शब्दच मला देतात विचार, विचार मला देतात भावना, भावना मला देतो भावना मला देतात निर्णय, आणि निर्णय मला सांगतो कृती काय करायची, आणि जी कृती मी करतो तीच माझी होऊन जाते सवय, आणि जी माझी सवय होते तेच माझं बनतं चरित्र. मग जसा मी विचार बनवणार, बघा हे जे निर्णय हे आहे ना, हे शब्द जर बरोबर आहे, हे एक सिस्टम चालतच राहते, त्याला तुम्हाला चालवायची गरज लागत नाहीये, ते चालत राहते आहे.
पण मेन मटेरियल काय? आता उदाहरण, ऊसाची मशीन बघितली तुम्ही, ऊसाचा रस काढतात, किती लोकांनी पिलाय? ऊसाला काय बोलतात तुमच्या भाषेत? ऊसच ना. हा, तर ऊसाची मशीन किती लोकांनी ज्यूस पिलाय, ऊसाचा रस पिलाय? पिलाय का? ते अजून हात वर कर. 2 ग्लास पिला का तू? तर ऊसाच्या मशीन तिचं काम काय असतं? ती फक्त फिरते. आपल्यावर अवलंबून आहे का आम्हाला त्याच्यात ऊस टाकायचा आहे का कारलं टाकायचंय? बरोबर आहे का नाही? ते आमच्यावर अवलंबून आहे की आम्हाला त्याच्यामध्ये ऊस टाकायचा आहे का कारलं टाकायचंय. तसंच प्रभू सांगतो, जर ऊस टाकलं तर रस कशाचा येणार? कारल्याचा, ऊसाचा. कारलं टाकलं तर कशाचा येणार? कारल्याचा. तशाच प्रकारे प्रभू काय सांगतो, जर शब्द तुमचे ह्या मशीन मध्ये प्रभूच्या वचनाचे आहेत तर काय येणार? जीवन. आणि जर शब्द या जगाचे आहेत, वचनाच्या विरोधात आहे, तर काय येणार? मरण. आता शब्द पण बदलायचं काम माझं आहे का कोणाचं आहे? नाही बघा, असं होते ना, आपण ऊसवाल्याकडे गेलो रस ज्यूस घ्यायला, तो बोलतो हा 10 रुपये ग्लास आहे, मग आम्हाला बोलतो हे घे, एक ऊस घे आणि टाक, ग्लास ज्यूस आला का तू पी. आपण ऊस टाकतो. हा, मग तेच तर आहे. तुमचे शब्द ब्रदर लोक बदलणार आहेत का तुमचे शब्द तुम्हालाच बदलायला लागणार? कधी कधी काय होते माहिती आहे, माणसं येतात आणि सांगतात प्रार्थना करा. बरोबर आहे का नाही? आता एक बाई येते, उदाहरण, आणि सांगते प्रार्थना करा की आंब्याचं झाड येऊ दे आणि त्याला चांगलं आंबे येऊ दे. तो ब्रदर बिचारा प्रार्थना करतोय, परत येते बाई, सांगते ब्रदर आंबे नाही आले, काहीतरी प्रॉब्लेम आहे. बरोबर आहे ना? ब्रदर झाडच नाही येत आहे, काहीतरी प्रॉब्लेम आहे, आंबे नाही आले. आणि जे झाड आलंय ते आंब्यासारखं दिसत नाही ब्रदर. ती परत येते, मग ब्रदर परत प्रार्थना करतो, ती परत जाते, 1 महिन्याने येते, ब्रदर कुठेतरी वाटते तुमच्यात पॉवर कमी आहे, कुठेतरी पॉवर कमी आहे. एवढं मी केलं पण अजून पण काय आंबे आले नाहीत आणि अजून पण ते झाड मला वेगळंच वाटते. परत 2 महिन्यांनी येते, ब्रदर मी 20 दिवस उपवास करून आली, आता तुम्ही मला हात ठेवा म्हणजे मी घरी जाऊन मला आंबे भेटतील. ब्रदर परत ठेवतो, परत जाते, परत 1 महिन्याने येते, ब्रदर नाही आले. आता ती सांगते ब्रदर बघा ना कुठे प्रॉब्लेम आहे. ब्रदर बोलतो मी सगळंच केलं, आता कुठे काय प्रॉब्लेम आहे? तर एक दिवस असंच बोलता बोलता विचारतात, बाय एक प्रश्न विचारू, आंब्याचा तू बी टाकलं होतं ना, केवढं होतं ते? तर ती सांगते एवढूसच होतं बोलते. पण ते आंब्याचं झाड ना सरळ जायच्या बदली ना त्याला वेली आल्या, आणि वेली आल्यावर त्याच्यावर जे निघालं ना ते मी खाते तेव्हा कडूच लागते. कसं काय? हा, बी टाकलंय, कारलं, आली आहेत कारली, आणि तिकडे येऊन त्याचं डोकं खाते, आंबा पाहिजे. तो काय करेल? पण ही बाई कधी सांगत आहे का की मी बीज कारल्याचं टाकून आली आहे? नाही. तसंच आमच्या जीवनात पण होते. काही लोक प्रार्थना करा म्हणजे मी बरा होणार, मी बरी होणार, आमचं कर्ज मुक्त होईल, आमचं जीवन बदलेल. पण मी बोलतो जे बी आहे, जे तुमचे शब्द, तो जोपर्यंत तुम्ही मुळामधनं प्रभू येशूचा करत नाही, मी किती पण हात आपटला, तुमचं जीवन बदलणार आहे का? नाही. मग त्या आंबेवाली बाई सारखं होईल, टाकलंय कारलं न रोज येऊन प्रार्थना करा. आणि आम्ही लहानपणापासून एकच शिकलोय, काय?
आम्हाला माहिती नाही का आम्हाला शब्द पण बदलायचा आहे. मला तर मी सांगतो, माझ्या जीवनात मी जेव्हा येशू मध्ये आलो ना, तेव्हा 1.5-2 वर्ष माझी फुकटच गेली. वचनात आलो, वचन माहित होतं, पण शब्द मी काय बोलायचो मला माहितच नव्हतं. जे पाहिजे ते आलं ते तोंडात बोलायचो. आणि जेव्हा मला कळालं शब्दामध्ये सामर्थ्य आहे, मी दिवस रात्र ते वचन घेऊन बसलो आणि ते वचन दिवस तेच विचार करायचो. आज सुद्धा वचन विचार करतो, तेच विचार करतो. आणि जेवढं मी करत आहे, शब्द बदलत आहे, तेवढं जास्तीत जास्त माझं काय होत चाललंय, जीवन सुद्धा बदलत चाललंय. मग तुमचं जे जीवन आहे त्याचा जो कच्चा माल आहे तो कोण आहे? शब्द. मग काय बदलावं लागेल? जीवन बदलायचं आहे का पहिला शब्द बदलावा लागेल? आणि शब्द बदलल्यावर बाकीचं सर्व बदलतं. मग आता ते कोण बदलणार? ब्रदर. हा नाही, ब्रदर येणार एक स्क्रू ड्रायव्हर घेऊन तुमचं डोकं खोलणार, त्याच्यामध्ये बायबल घुसवणार आणि परत बंद करणार. मग शब्द बदलतील, बरोबर का नाही? नाही, कोणाला मेहनत करावी लागणार? आता तुम्हाला ठाऊक आहे, आम्ही जे येतो, जेव्हा आम्ही ते कन्फेस करतो ना, येऊन आम्ही वचन बोलतो, ते का बोलतोय? जेणेकरून जेव्हा तुम्ही ते शब्द बोलताना ऐकणार, तेव्हा जास्तीत जास्त बोलून तुमचे शब्द, ते शब्द जे चुकीचे आहेत ते होणार काय? बदलून जे वचन तुम्ही बोलताय त्या वचनानुसार ते शब्द होणार. म्हणून आम्ही सांगतो का जेव्हा वचन बोलता तेव्हा असं नका बोलू, प्रभू येशूचा आत्मा माझ्यावर आलाय, प्रभू येशूने मला अभिषेक केलाय, तसं नका बोलू. जसं शब्द मला चित्र देतात आहे, बसा आणि बोला, प्रभू येशूचा आत्मा माझ्यावर आलाय. जेवढं तुम्ही त्याच्यावर मनन करून बोलताय तेवढंच तो शब्द तुमच्यामध्ये मूळ पकडायला घेतलेला आहे. आणि जसा शब्द बदलणार तसं बाकीचं सर्व तुमचं बदलणार. काही कळते का नाही कळते? कळते ना? आता जे शिकलो त्याच्यावर मेहनत कोण करणार? म्हणून इथे प्रभू सांगतो, या जर तुम्हाला देवाची, वाचा एकदम एक एक शब्द कुठे गेली? देवाची उत्तम ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे. अच्छा, काय समजून घ्यावे? देवाची इच्छा काय आहे हे जर आम्हाला समजायचं आहे, म्हणून आम्हाला पहिलं काय करावं लागणार तो सांगतो. म्हणून या युगाबरोबर समरूप होऊ नका तर आपल्या मनाच्या नवीकरणाने म्हणजे काय? मनातील शब्द काय करा? बदला. जसं तुम्ही तुमच्या मुलाला बघून बोलता ना, तो मस्ती करतो तेव्हा जाम मस्ती करतो, त्याला बोला की धन्यवाद येशू, तुझा आत्मा त्या प्रभू त्याच्यावर आहे, तो माझा मुलगा अभिषिक्त आहे, माझा मुलगा तुझ्या शांतीने भरलेला आहे. जेव्हा हे शब्द बोलणार तुमचा मुलगा पण तसाच होणार. जर जगाचे शब्द घेऊन बसले आहेत, जे तुम्हाला कोणी दिलेले आहेत या तुम्ही पाहून बोलत आहात, तर तुमचं जीवन पण काय होणार? मुलाचं तसंच होणार. बरोबर आहे का नाही? तर इथे काय, हे आपण उद्या परत शिकूया, ठीक आहे? तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. तर आम्हाला रूपांतर म्हणजे काय हे आपण सर्व उद्या शिकूया, ठीक आहे? काही समजलं का नाही समजलं? तर कोण येते आता शेवटची प्रार्थना करायला? ज्याच्याकडे डोक्यामध्ये चांगला शब्द आहे, ज्याच्या डोक्यात हा शब्द आहे की तो करू शकतो, तो प्रार्थना करायला येणार. ज्याच्या डोक्यात हा शब्द आहे की माणसं काय बोलतील, तो तिथेच बसणार. बरोबर आहे का नाही? कारण शब्द बरोबर आहे, तो शब्दच त्याला कृती करायला भाग पाडतोय. या कोण येते? सगळे एकमेकांकडे बघतात.
म्हणून कधी कधी ना असं वाटते की पहिले गेले शेवटला, शेवटचे आले. या शेवटच्या प्रार्थनेसाठी आपण डोळे बंद करूया. हे प्रभू परमेश्वरा, आम्ही या सुंदर दिवसाबद्दल तुला धन्यवाद देतो, कारण आजचा हा सुंदर दिवस पाहण्याचे भाग्य आम्हा प्रत्येकाला दिल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देत आहोत. त्याचप्रमाणे हे प्रभू परमेश्वरा, आज या 2 तासामध्ये प्रभू परमेश्वरा, तुझा शब्द काय आहे हे आमच्या अंतःकरणामध्ये गेलेला आहे. तुझ्या शब्दावरती विचार करीत असताना प्रभू परमेश्वरा, तुझा शब्द समजण्याची सहनशक्ती आम्हा सगळ्यांना मिळालेली आहे. म्हणून हे प्रभू परमेश्वरा, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो. होय प्रभू परमेश्वरा, आजच्या या सुंदर दिवसाबद्दल, आनंदाच्या दिवसाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. होय प्रभू परमेश्वरा, तू आजचा हा आनंद आम्हा सगळ्यांना दिल्याबद्दल प्रभू परमेश्वरा, आम्ही तुला धन्यवाद देतो. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. आमेन आमेन.